खंबाटकी घाटात सुसज्ज नवीन बोगद्याचा थाट, वाहतूक होणार सुपरफास्ट। खंबाटकी घाट हा महाराष्ट्र भारतातील राष्ट्रीय महामार्ग 48 मधील पुणे कोल्हापूर विभागावरील एक पर्वतीय खिंड आहे। हा घाट सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये असून नयनरम्य पर्वत चित्र आणि आल्हाददायक हवामान आहे। सातारा पुणे महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या नवीन खंबाटकी बोगद्याच्या 6 पदरीकरण मार्गिकेची कल्पना केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडली आणि त्यातून या बोगद्याची निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली। खंडाळ्याच्या जवळ असलेल्या हरेश्वर डोंगर रांगांमध्ये असणारा खंबाटकी घाट हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो। मात्र आधुनिक युगात देशातील दळणवळण हे गतिमान झालं आणि त्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास अधिक गतीनं आणि सुरक्षित होण्यासाठी नवीन बोगद्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला। अनेकदा जे मोठे टँकर किंवा जे मोठे ट्रॉलीज असतात, ट्रेलर्स असतात, ते घाटातनं जाऊ शकत नाही। त्याकरता आपण बोगद्याचं नियोजन केलं, हे केलं आणि त्यातनं आता सुरळीत ट्रॅफिक चालू होईल। त्याच्यामुळे व्यापार वाढेल, लोकांच्या आर्थिक उन्नतीत भर पडेल आणि ते झाल्यानंतर ओघाने संपूर्ण अर्थव्यवस्था या जिल्ह्याच्या ह्याच्यावरती उंचवण्याचं काम होईल। यापूर्वी खंबाटकी घाट रस्ता दुपदरी होता। पुढे एक बोगदा बांधण्यात आला, ज्यानं कोल्हापूर पुणे रस्ता वेगळा केला। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात विद्यमान खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून सध्याचा एकेरी बोगदा डोंगर रांगेतून बांधण्यात आलाय। साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी नवीन रस्ता तयार करण्यात आलाय। पुण्यामार्गे पाचगणी महाबळेश्वरला जाणारे लोकही या घाटाचा वापर करतात। महाबळेश्वर आणि पाचगणी ही 2 प्रमुख पर्यटन स्थळं असून त्यानंतर सज्जनगड आणि कास पठार आहे, जिथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात। सातारा पुणे प्रवास करत असताना महत्वाचा टप्पा असलेला भाग म्हणजे खंबाटकी घाट। प्रवाशांना जिथून येता जाता मोठी कसरत करावी लागते। एखाद्या वेळेस अवजड वाहन मध्येच अडकलं तर चालकाला मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे खंबाटकी घाट अनेकांच्या चांगला लक्षात राहतो। त्याचबरोबर खंबाटकी घाट एकदा पार झाला की अनेक जण निश्वास सोडतात, अशी सध्या परिस्थिती आहे। खंबाटकी घाटातून दररोज जवळजवळ 55 ते 60 हजार वाहनं धावतात। यासाठी किमान 45 मिनिटं लागतात। अनेकदा इथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। साताऱ्यातून पुणे मुंबईला येण्यासाठी खंबाटकी घाटात सध्या 2 मार्गिकांचा एक बोगदा आहे। इथून पुण्याच्या दिशेने एकेरी वाहतूक होते, त्यामुळे बोगदा असूनही साताऱ्यावरून पुण्याला येण्यासाठीही बराच वेळ लागतो। या सर्व बाबी लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानं NHAIनं खंबाटकी घाट इथे पोहोच मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय। 6.46 किलोमीटरच्या या प्रकल्पाच्या कामाला 28 फेब्रुवारी 2018 मध्ये सुरुवात झाली। 926 कोटी रुपये असा खर्च असलेला हा प्रकल्प पुणे सातारा महामार्गावरील वेळ इथून सुरू होतो आणि खंडाळा इथे येऊन संपतो। प्रत्येकी 3 मार्गिकेच्या या बोगद्यांची रुंदी 16.16 मीटर असून उंची 9.31 मीटर आहे। वाहन चालक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी या प्रकल्पामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा विकसित करण्यात येत आहेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास कामं करण्यावर उदयनराजे महाराजांचा नेहमीच भर असतो। मध्यंतरी खंबाटकी बोगद्याच्या कामाला केंद्राकडून निधीची कोणतीही कमतरता नसतानाही हे काम संथ गतीनं सुरू होतं। कामं मंद गतीनं होणार असतील तर याचा फटका अधिकाऱ्यांना नव्हे तर सामान्य लोकांना बसतो। याचं भान महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ठणकावलं होतं। प्रवाशांना अधिक जलद गतीनं जाता यावं म्हणून या बोगद्याचं काम चालू आहे। या नवीन 6 मार्गिकांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सोयीची होणार आहे। या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल वाहतूक आणि अन्य वाहतुकीला फायदा होणार आहे। सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी हा राष्ट्रीय महामार्ग महत्वाचा आहे।